ठाणे नवी मुंबई मार्गावर सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झालेली आहे। कळवा विटावा इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। या वाहतूक कोंडीमुळे सध्या वाहनांचा वेग मंदावलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। ठाणे नवी मुंबई मार्ग सध्या ठप्प झालेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात आपल्याला। या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला अडचणींचा सामना करावा लागतोय। तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपण पाहत आहोत। ठाण्याहून पनवेलकडे जाणारा हा एक प्रमुख मार्ग आहे आणि याच मार्गावरती ठाण्याहून ऐरोलीकडे जाण्याकरिता जे आहेत मुख्य मार्ग समजला पण याच मार्गावरती अनेक IT कंपन्या देखील आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात ठाणेकर वर्ग जो आहे तो काम कार्याकरिता जो आहे तो जात असताना याच मार्गावरती कारेगाव आपलं विटावा उड्डाणपुलाच्या खाली एक ट्रक बंद पडल्याने जे आहेत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपण सध्या पाहत आहोत आणि याचमुळे दुचाकी स्वार असतील त्याचबरोबर चारचाकी स्वार वाहन चालक असतील त्याचबरोबर मोठी अवजड वाहनं असतील ती गेल्या अनेक तासांपासून धीम्या गतीने चालताना ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत। पुढच्या बाजूला एक ट्रक जो आहे तो बंद पडला असल्या कारणाने ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी स्वार असतील चारचाकी वाहने असतील त्याचबरोबर जड अवजड वाहनं जी आहेत या ठिकाणी धीम्या गतीने जे आहेत सुरू आहेत आणि याचाच मोठा फटका जो आहे तो नोकरदार वर्गाला जो आहे तो पाहायला मिळतो। कारण याच मार्गावरती आपण पाहिलं तर अनेक असे IT कंपन्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिक जो आहे तो काम करत असतो आणि याचाच फटका हप्त्याच्या पहिल्याच दिवशी हा ट्रक बंद पडल्या असल्याने या सर्व वाहन चालकांना जो आहे तो सामना करावा लागत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।